आणि एक महत्त्वाची अपडेट आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीत विलीनीकरणाच्या मुद्द्यावरती चर्चा झाल्याचं कळतंय। पक्षानं विलीनीकरणासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली आहे। स्थानिक पातळीवर काम करताना या मुद्द्यावरून आमची अडचण होत असल्याचं पदाधिकाऱ्यांनी म्हणणं मांडलंय। विलीनीकरणासंदर्भात शरद पवार जो निर्णय घेतील तो मान्य पण स्पष्टता द्यावी ही विनंती त्यांनी केलेली आहे। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। निलेश, आपण अनेकदा ऐकलेलं आहे की अजित पवारांच्या निधनानंतर विलीनीकरणाच्या चर्चा पूर्णपणे थांबल्या असं अनेकदा सांगितलं गेलं। अजूनही शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये विलीनीकरणाच्या मुद्द्यावर स्पष्टता का नाहीये? काय म्हणणं आहे पदाधिकाऱ्यांचं? प्रज्ञा, आज सकाळी 11 वाजल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व माजी आमदार, आजी आमदार, खासदार, माजी खासदार या सर्वांची एक महत्त्वाची बैठक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये वायबी चव्हाण सेंटर इथं पार पडते। आणि या बैठकीच्या निमित्तानं मागच्या काही दिवसांपासून ज्या पक्षांतर्गत घडामोडी घडलेल्या आहेत किंवा एकंदरीतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत ज्या घडामोडी सुरू आहेत आणि त्यानंतर त्या पक्षाचे दोन महत्त्वाचे नेते शरद पवारांना भेटायला आले होते, यानंतर ज्या काही चर्चा सुरू झालेल्या आहेत या चर्चांवरून आता या बैठकीमध्ये देखील एक चर्चा सुरू झाल्याचं आपल्याला दिसतंय। आजच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या बैठकीमध्ये प्रामुख्याने काही पदाधिकाऱ्यांना आणि काही माजी आमदार खासदारांना देखील प्रश्न उपस्थित केला की सध्या जी चर्चा सुरू आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष किंवा आमदार रोहित पवार यांच्या बाबतीत ज्या चर्चा सुरू जात आहेत की कदाचित ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सोडू शकतात आणि ते काँग्रेससोबत जाऊ शकतात जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असतील तर अशा वेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची नेमकी काय भूमिका आहे किंवा या पक्षामध्ये नेमकं आपलं पुढची भूमिका कशी असणार आहे या अनुषंगाने चर्चा सुरू आहेत। स्थानिक पातळीवर ज्यावेळेस आपण काम करत असतो त्यावेळेस इतर कार्यकर्ते आहेत किंवा पक्षातले महत्त्वाचे पदाधिकारी आहेत यांना नेमकं काय उत्तर द्यायचं हा प्रश्न निर्माण होतोय। आणि त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हा विलीनीकरणासाठी तयार आहे का किंवा दोन्ही पक्षांचं विलीनीकरण होणार आहे का या अनुषंगाने आजच्या बैठकीमध्ये प्रश्न उपस्थित झालेले आहेत। जर शरद पवार जो निर्णय घेतील तो मान्य असेल, विलीनीकरण होणार असेल किंवा विलीनीकरण होणार नसेल, फक्त याबाबतची स्पष्टता आम्हाला द्या अशा पद्धतीची एक भूमिका या ठिकाणी या सर्व पदाधिकाऱ्यांना मांडल्याचं आपल्याला पाहायला मिळते। प्रज्ञा, निलेश, या बैठकीसंदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।